1 किलो चिकन आणलेलं आहे आणि तुम्हाला सांगते हे बघा दिसलं का काय काय आहे ते कांदा टमाटर दही आता इथं का नाही काही मसाले आहेत काळा मसाला आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे तर हे का नाही ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे मीठ आहे हळद आहे लिंबू आहे तर आपण का नाही सगळं मॅरिनेट करणार आहेत सगळं मिक्स करणार आहेत आपलं साधं सिंपल मराठी भाषेत सगळं मिक्स करणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच दाखवते सगळं ओके तर आता आपण सगळ्यात पहिलं मीठ टाकून घेणार आहेत 1 चमचा मीठ इथं टाकलेली आहे एवढी हळद हे काळा मसाला अजून हे बघा लिंबू टाकणार आहेत अजून लिंबू पिळून घेणार आहे मी तर आणि तर आपण ह्याच्या बी काढणार आहे दाताखाली येऊ नये म्हणून तर सगळं मिक्स करून घेऊन चांगलं मसाला त्यात मुराईसाठी ठेवायचा आणि आम्ही का नाही चिकन आणलं ना चांगलं 2-4 पाण्यानं धुतल्याशिवाय चांगलं साफ केल्याशिवाय घेत नाहीत आम्ही आमचा नादच वेगळा आहे आज ना मी वेगळ्या पद्धतीत करीत आहे वेगळ्याच पद्धतीमध्ये आता का नाही थोडासा तेजपत्ता टाकायचा आहे फक्त तेजपत्ता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला बघा दिसायला छान आता ह्याच्यात का नाही अद्रक लसणाचं पेस्ट टाकायचं ओके पण ते कसं टाकायचं मला हात माझा भरलाय ना तर मी काय करते 1 मिनिट तर ह्या बघा हे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे कारण ह्याच्यामध्ये का नाही हिरव्या मिरच्या आहेत ना म्हणून शेने आग होती बघा गाईस म्हणून मी काय करते आता बाय बाय ही हंडी आणली आहे कसली सुंदर आहे बघितली का त्याच्यावर झाकायचं हे झाकण हे बघा हे झाकण आहे ही हंडी आणली आहे आता मग मी त्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे हे बघा हे बसतंय का नाही काय माहित नाही बघा लय मोठं आहे बसतंय का नाही की तर हे बघा टाकून घेत आहे बसतंय का नाही काय माहिती नंतर कळणार आता तर बसला आहे एकदम परफेक्ट बघा बसला आहे अजून शिजत आल्यावर अजून खाली खाली बसणार किती सुंदर भांड आहे मला खूप आवडले आणि आज मी पहिल्यांदा त्याला यूज करीत आहे तर किती सुंदर आहे आणि त्याला झाकण किती गोड आहे बघा हा बघा बघितलं का किती सुंदर आहे झाकण सुद्धा
आता ते का नाही हे नंतर शनी थोडंसं हिसळून टाकी ते पाणी ह्याच्यामध्ये. तर खूप छान एकदम मला खूप आवडलं. हे बघा हे भांड बघा, बघितलं का रटा 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 शिजायला लागलं आहे. तर मग बाय बाय, नंतर भेटूया. इथं थोडं आळणी करून ठेवलं आहे. हे बघा हे तेजपत्ता आम्ही कोकणातून, माझ्या बहिणीची पोरगी फिरायला गेलती ना, तिने कोकणातून तेजपत्ता आणला आहे. तर मग मी का नाही तेच यूज करते. चांगला मी धुतला, वाळू घातला आणि मग मी ते सारखं यूज करते भाजीला ते. तर हे बघा